नमस्कार, माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज तुमच्यासाठी बनवलेली आहे नागपुरी स्पेशल आणि विदर्भ स्पेशल भाजलेली टेस्टी मच्छीची भाजी। ज्या छोट्या छोट्या मच्छ्या असतात ना, त्यांना तुराट्यावर भाजतात आणि अगदी हलक्या उन्हात वाळवले जातात। ही खूपच स्वादिष्ट आणि हेल्दी रेसिपी आहे। तर हे मासे मी आणले आहे, एक पावशेर 250 ग्रॅम। आणि हे मासे आमच्याकडे तुराट्या असतात ना, याच्या तुरीच्या याच्या तुराट्या म्हणतात बघा, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही। तर त्याच्यावर ह्या भाजलेल्या असतात आणि ह्या काही कच्च्या पण छान लागतात। तर आता काय करते मी, याला डोक्याकडचा भाग आहे ना, तुम्हाला दिसत असेल, हा डोक्याकडचा भाग हा मी तोडून घेणार आहे, कारण की हा थोडासा कडू लागतो, तर हा तोडून घेणार आहे। बघा, अशा प्रकारे मी ह्या साफ करून घेतलेल्या आहे। आता ह्या मी जवळपास 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेणार आहे। जवळपास 2-3 पाण्याने ह्या धुवून घ्यायच्या, हलक्या हाताने धुवायच्या, जास्त जोरात वगैरे पिळायच्या नाही। आणि इथे ह्या ठेवते आहे मी चाळणीवर। सर्वात प्रथम मी जी आपली भाजीची तयारी करण्याच्या आधी सर्वात प्रथम मी ही चिंच थोडीशी भिजत टाकलेली आहे आणि ही बाजूला ठेवते आणि नंतर मग दुसरी तयारी करते। हे छोटे मी 2 कांदे घेतलेले आहे, तुम्ही एक मीडियम कांदा घ्यायचा आणि याला कापून घ्यायचा आणि याची पेस्ट करायची। आता मी मिक्सर मधून ही कांद्याची पेस्ट काढते आहे, बारीक अशी। ही अशी मिक्सर मधून मी फाईन पेस्ट काढलेली आहे। ह्या भाजलेल्या मासेच्या रेसिपीसाठी शक्यतो मी सरसूचंच तेल वापरते आहे। खूप छान चव येते सरसूच्या तेलामुळे। तर तुम्ही पण, तुम्हाला जर जमत असेल तर सरसूच्या तेलामध्येच ही मासेची भाजी बनवा। आता याच्यात मी टाकते आहे तेल। जवळपास मी मोठ्या चमच्यानी 1 चमचा असं तेल टाकत आहे। सरसूचं तेल हे जरा जास्त धूर येईपर्यंत तापू द्यावं लागतं, नाहीतर मग जास्त जर कडक तापू दिलं नाही तर तेल कडू लागतं, ही एवढी काळजी घ्यायची। आता ह्या गरम तेलामध्ये मी हा कांद्याचा पेस्ट टाकते। आणि हे खूप छान मस्त परतून घ्यायचं, याचा कलर बदलेपर्यंत। आपला कांदा हा कच्चा नको राहायला, तर व्यवस्थित हा परतून घ्यायचा। कांद्याची पेस्ट ही सतत हलवत राहायची, कारण ही जळू शकते जर आपण इकडे तिकडे लक्ष दिलं आणि ती तशीच ठेवली तर ही कांद्याची पेस्ट जळू शकते, करपू शकते खालून। तर त्याच्यामुळे जरा सातत्याने याला फिरवत राहायचं आणि त्यामुळे काय होईल, व्यवस्थित ही परतल्या जाईल आणि खूप छान भाजीला आपल्या स्वाद येईल। ही पेस्ट परतायला थोडासा वेळ लागतो। आता बघा, ही परतल्या गेली 3-4 मिनिटं छान आपण हलवून ती परतवली आणि याला बघा असं तुम्हाला दिसत असेल, तेल पण सुटलेलं आहे आणि कलर पण बदललेला आहे पेस्टचा। आता ह्यानंतर मी टाकते आहे 1 चमचा फुल भरून लसण अद्रक पेस्ट आणि हे सुद्धा आता इथे मस्त परतून घेते। आता इथे माझी ही लसण अद्रक पेस्ट आणि कांद्याची पेस्ट मस्तपैकी परतल्या गेली आहे, खूप खमंग वास पण सुटलेला आहे। ह्यानंतर मी 1.5 चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकत आहे। तुम्हाला काय तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तुम्ही करू शकता, मी माझ्या पद्धतीने तिखट टाकलेलं आहे।
हे पण जरा वेळ परतून घेते. आता मगाशी मी ज्या धुवून ठेवलेल्या होत्या मच्छ्या किंवा मासे म्हणा, त्या मी ह्या फोडणीमध्ये सोडते आहे. आणि याला पण मस्तपैकी परतून घेते. बिलकुल हलक्या हाताने, खूप नाजूक हाताने ह्या परताव्यावा लागतात. चवीनुसार मीठ पण टाकून घेते, म्हणजे छान ते परतल्यानंतर एकजीव होईल. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाका. तर काय असतं, ह्या एकदम नाजूक हाताने परतवायच्या, नाहीतर मग तुटू शकतात त्या. अगदी त्याची मग पेस्टच होईल तुकडे तुकडेची. तर जरा थोडस परतताना थोडी काळजी घ्यावी लागते. मसाल्यात अगदी 2 मिनिटं ह्या थोड्याशा परतायला पाहिजे, म्हणजे मसाला वगैरे छान याच्यामध्ये मुरतो. आणि तुम्हाला जर सर्दी झाली असेल ना मैत्रिणींनो, खरंच सांगते, याचा जर तुम्ही थोडी रस्सेदार भाजी केली आणि त्याचा रस्सा जर पिला तुम्ही, तर तुमची सर्दी पण जाणार. खरं म्हणजे तर मला आज सर्दी झालेली आहे, पण मी खूप सारा रस्सा करणार नाही आहे. मी थोडासा त्याच्या अंगापुरता रस्सा ठेवणार आहे, खूप जास्त रस्सा करणार नाही. कुणी कुणी याचा रस्सा खूप पातळ पण करतात, पातळ पण छान लागतो. त्याच्यात थोडस मग आपलं मटणासाठी आपण जो मसाला वापरतो ना, तो पूर्ण खोबऱ्याचं वाटण वगैरे सगळं टाकून मटण सारखी पण करतात. त्याला खूप सारा रस्सा पण करतात, तो पण छान लागते. पण मी नाही करणार आहे जास्त रस्सा याला. आता यामध्ये अगदी थोडस पाणी टाकणार आहे मी अगदी अर्धा ग्लास वगैरे पाणी टाकलं असेल. आणि लगेच याला खूप जास्त उकळू द्यायचं नाहीये. 2-4 मिनिटांमध्ये ह्या उकडलेल्या जातात, त्याच्यामुळे जास्त पाणी टाकलेलं नाहीये, जास्त वेळ शिजू द्यायचं नाही. आता ना याला उकळी आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. तर मी चिंच भिजून टाकली होती, ती थोडीशी ही चिंच भिजलेली पाणी मी टाकून देते आहे. आणि याला परत हलक्या हाताने मिक्स करते. आणि झाकण वगैरे ठेवणार नाही मी, ही अशीच याला शिजू देणार. अगदी 3 ते 4 मिनिट किंवा 3 मिनिट असं पण केलं तरी शिजलं जातं. भाजीला खूप मस्त कलर आलेला आहे, तेल पण सुटलेलं आहे. मग तोपर्यंत भाजी शिजेपर्यंत मी ही कोथिंबीर आहे मस्त हिरवी हिरवी माझ्या टेरेसवरची, तर मी ही छान कट करते. आणि आपल्या ह्या लाल बुंद अशा मच्छीच्या रश्श्यामध्ये ही हिरवी कोथिंबीर टाकणार. आणि त्याच्यामुळे भाजीला पण छान रंग येणार, त्यासोबत स्वाद पण येणार छान. याला आता रस्सा पण मस्त झालेला आहे, जेवढा मला पाहिजे तेवढा. आता करते मी गॅस बंद. गॅस बंद केल्यानंतर मी टाकते आहे याच्यामध्ये माझा घरगुती पाव चमचा असा मसाला. तुमच्याकडे जर रेडीमेड मटन मसाला असेल तो वरून टाका. माझ्या प्रत्येक भाजीमध्ये हा मी मसाला टाकत असते, वरून चव येते. हा मी घरगुती बनवलेला आहे. आणि आता फिरवून घेते. आणि सर्वात शेवटी टाकते आहे मी कोथिंबीर. कोथिंबीर पण केली मी आता मिक्स याच्यामध्ये. झाली इथे माझी ही टेस्टी अगदी 10 मिनिटाच्या आत भाजलेली मच्छी. तुम्ही नक्कीच बनवा आणि घरच्या सर्व मंडळींना नक्की खाऊ घाला. ही सर्व मंडळींना नक्कीच आवडेल. लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.